नमस्कार. आज आपण साहित्य निर्मिती प्रक्रिया यामध्ये स्फूर्ती हा जो प्रकार आहे या प्रकाराबद्दल विवेचन बघणार आहोत. तर स्फूर्ती यामध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, स्फूर्ती हे प्रतिभेचे आणि कल्पनाशक्तीचेच अंग मानले जाते. आपल्याकडे प्रतिभेचे संदर्भात स्फुरण पावणारी या अर्थाने स्फुरंती असा शब्द वापरण्यात असलेला दिसून येतो. तर पाश्चात्य काव्य विचारामध्ये सुद्धा आपल्याला ही कल्पना जी आहे ती प्लेटो इतकीच जुनी आहे असं आपल्याला दिसून येते. पण तो कवी जो आहे त्या कवींनाच इन्स्प्रेड बर्ड्स म्हणजे झपाटलेले शाहीर असेही म्हटले गेलेले दिसून आलेले आहेत. त्याचबरोबर असे म्हणत असतानाच कवीच्या मनाचाच ताबा जणू एखाद्याच अतिमानवी किंवा दैवी शक्तीनेच घेतलेला असतो आणि ती शक्ती कवीला माध्यम बनवून बोलत असते. स्फूर्ती हे कल्पनाशक्तीचेच वा प्रतिभेचे अंग असले तरी त्यांच्यापासून स्फूर्तीचा वेगळेपणा पुढीलप्रमाणे आपल्याला लक्षात येऊ शकतो की त्याचे आपण काही प्रकार जर बघितले तर लक्षात येईल. स्फूर्ती ही अचानकपणेच प्रकट होणारी उर्मीसारखी असते. अनपेक्षित हा तिचा एक विशेष होय आणि तिच्या अगोदरच्याच घटनांचाच काही कार्यकारण संबंधसुद्धा प्रतीत होत नसल्यामुळे तिचे येथे येणे अचानक आणि अनपेक्षित वाटते. ज्याप्रमाणे आपल्याला सांगता येईल की नकडे केव्हा कैसी होते कवीच्या मनाप्रती स्फूर्ती. आता या नावा टिळकांनी या काव्यपंक्तीतून हाच विषय आपल्याला सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे की ज्यामध्ये कवीच्या मनामध्ये जेव्हा स्फूर्ती निर्माण होते तर एखाद्या वेळी काही लिहायचं म्हटलं तर त्यावेळी त्याच्या मनामध्ये अचानकपणे काहीतरी अचानकपणे त्याच्या मनामध्ये काही स्फूर्ती होते आणि त्या उर्मीच्या आवेगामध्ये अनपेक्षितपणे त्याच्या तोंडून एखाद्या विषयावरचे शब्द जे आहेत ते बाहेर पडतात आणि ते शब्दच आपल्याला बाहेर पडून आपल्याला त्या पद्धतीने त्याच्या मनातील विचार जे आहेत ते आपल्याला प्रकट होत असताना दिसून येत असतात. त्याच प्रकारे दुसरं असं की स्फूर्तीच्या अवस्थेत होणारे लेखन जे आहे ते सहज आणि उत्स्फूर्त असते. त्यामध्ये जाणीवपूर्वक केलेला पूर्वविचार फारसा नसतोच. एरवी रचना करताना कवीच्या पुढे बरेचदा एकापेक्षा अधिक पर्याय असतात. ते विचारात घेऊन तो त्यातील काही सोडून देतो व काहींची निवड करत असतो. स्फूर्तीच्या आवेगात असे घडत नाही. या अवस्थेत कधीकधी कल्पनांचा वेग इतका अनावर असतो की त्यांच्या मागून धावताना शब्दांचा धापा लागतो. आता काही वेळा काय होते आहे की स्फूर्ती जेव्हा आपल्याला काहीतरी सुचलेली आहे किंवा आपल्याला काहीतरी लिहायचं आहे आणि त्यावेळी जेव्हा स्फूर्ती झालेली आहे किंवा अचानकपणे जे काही शब्द आपल्याला सुचलेले आहेत ते आपण त्याच वेगाने त्याच पद्धतीने लिहितोच असे होत नाही. एखाद्या वेळी आपल्याला जे काही कवीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कवितेच्या बाबतीत आपण बरेच शब्द आपल्याला पटापट सुचत जातात कारण ती एक अनपेक्षितपणे ते शब्द आपल्याला स्फुरत जातात. परंतु ते स्फुरत गेल्यावर सुद्धा आपल्याला ते कागदावर लिहू पाहतो म्हटलं तर ते तेवढ्याच वेगाने आपल्याला लिहिता येत नाही आणि कधीकधी मग या शब्दांच्या मागे धावतानाच आपल्याला धापा टाकल्यासारखेच ते होताना सुद्धा दिसते. एक रशियन कवी आहे आणि त्याच्या पुष्किन नावाचा एक रशियन कवी आहे. तर पुष्किन नावाच्या रशियन कवीच्या मध्ये सुद्धा त्याच्या जर कविता पाहिल्या तर पुढे धावताना कल्पनांच्या पाठलाग करत असल्यासारखे त्याच्या कविता दिसतात. कुठे कुठे त्यांनी तुटक असे शब्द तर कुठे कुठे एखादा पदबंध किंवा एखादे यमक किंवा काही खुणा ज्या आहेत त्या तो फक्त लिहून ठेवतो आणि त्यामधल्या मध्ये रिकाम्या जागा ज्या ठेवतो आहे ते पुढे काही वेळाने तो भरून काढतो असं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर तिसरं असं की या अवस्थेत होणारे लेखन जे आहे ते अनिच्छानियत आणि स्वयंचलित असे असते आणि ते कवीच्या इच्छेवर अवलंबून नसते. अशी अवस्था निर्माण करणे किंवा तिच्यापासून सुटका करून घेणे हे त्याच्या हातीसुद्धा नसते. यावेळी त्याचे जे काही लेखन आहे या अवस्थेमध्ये जेव्हा त्याला कुठली तरी स्फूर्ती झालेली आहे त्या स्फूर्तीच्या याच्यामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला दिसते की तो अनिश्चितता नियम म्हणजेच तो त्या पद्धतीने ज्या पद्धतीने किंवा स्वयंचलित जे आहे ते स्वयंचलित ज्या पद्धतीने आपल्याला
आपल्या इच्छेनुसार आपल्याला काहीतरी असंच सुचलं पाहिजे असं जर वाटत असेल तर तसं होत नाही. त्या पद्धतीनेच आपल्याला सुचेलच असं होत नाही. आपली जी कल्पना आहे त्या कल्पनेच्या माध्यमातून आपल्याला त्या पद्धतीची अवस्था, त्या अवस्थेमध्ये आपल्याला जे काही शब्द सुचतील तर ते आपल्या कल्पनेच्या कधी बाहेरचेही असू शकतील किंवा कल्पनेच्या आतही असू शकतील, अशा पद्धतीचे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर असं की या स्फूर्तीच्या अवस्थेमध्येच लेखन करत असताना कवी कमालीच्याच उत्तेजित मनोवस्थेत असतो आणि ही अवस्था काहीशी उन्नत आणि आनंदाची सुद्धा असते. या अवस्थेमध्ये आपल्याला या कवी जो असतो तो खूपच त्याचे उत्साही असतो आणि उत्साहीपणामध्येच तो आनंदामध्ये त्याला काहीतरी सुचलेलं असते आणि ते तो मांडण्याचा प्रयत्न आपल्याला करताना दिसत आहे. त्यानंतर असं की या स्फूर्तीच्या अवस्थेमध्येच पुरे झालेले लेखन त्याच्या कर्त्यालाही अपरिचित आणि थक्क करून टाकणारे दिसत असते. त्याच्याकडून कोणीतरीच लिहून घेतल्यासारखे सुद्धा आपल्याला दिसते. आता काही या अवस्थेत असताना, स्फूर्तीच्या अवस्थेत असतानाच आपल्याला दिसते आहे की लेखन करत असताना किंवा कर्त्यालाही जो कर्ता आहे, जो लेखन करणार आहे त्यालासुद्धा अपरिचित आणि थक्क करणारे सुद्धा काही घटना किंवा काही गोष्टी किंवा काही शब्द जे असतात ते आपल्याला भासत असतात आणि त्यावरून सुद्धा आपल्याला काही वेळा त्याचे कोणीतरी त्याच्याकडून लिहून घेत आहे असं सुद्धा आपल्याला सारखं असं वाटत असते. याच स्फूर्तीच्या माध्यमातून स्फूर्तीची मीमांसा तार्किक स्वरूपात करता येत नाही, तर शेलेसारखाच कवी म्हणतो आहे की निर्मितीत मग्न असलेलेच मन हे निस्तेज होत जाणाऱ्या निखाऱ्यासारखे असते. अचानक वाऱ्याची एक झुळूक येते आणि क्षणभर त्यावरील राख उडून जाऊन तो स्फुरतो. आणि स्फूर्ती ही अशी आतून उमलणारी शक्ती आहे. ती हवी तेव्हाच प्राप्त करून घेता येते आणि तिचे येणे जाणे आपल्या हाती नसते. शेले स्फूर्तीबाबत अशी भूमिका घेत असताना तरी दुसऱ्याकडेच असेही म्हणतो की एखादे महान पुतळा वा चित्र हे आईच्या कुशीत वाढणाऱ्याच गर्भाप्रमाणेच कलावंताच्या शक्तीच्याच कुशीत वाढत असते, पण ते साकार करणाऱ्या हाताच्याला दिशा देणारे मन आणि निर्मिती प्रक्रियेचे मूलस्तोत्र कोणता, त्या निर्मितीचा दर्जा कोणता वगैरे गोष्टीबाबत काही सांगू शकत नाही. आता यावेळी सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की कशा पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत त्या होत जात असतात अचानकपणे. काही ज्या पद्धतीने शेले म्हणतो आहे की स्फूर्तीबाबत आपल्याला जी काही भूमिका आहे ती सुद्धा कशा पद्धतीची होत आहे. एखादा महान गोष्ट किंवा एखादा महान पुतळा किंवा एखादं चित्र जरी असलं तर ते सुद्धा आता त्याच्या कलावंत कशा पद्धतीने तो त्याच्या कल्पनेच्या आधारावर तो साकार करतो आहे हे सुद्धा आपल्याला त्यावरून दिसत असते. त्यानंतर असं एक सांगता येईल की आपल्या ज्ञानेंद्रियांनीच नाना प्रकारचे संवेदना अनुभवताना हे तन्मय होत असतो. हा एक प्रकारही बेभानपणा आपल्याला म्हणता येईल की त्यामुळे शब्दांना जाग नसते आणि त्याला जे काही जाणवते ते त्याच्या मनाच्या नेणिवेच्याच भागात दडून असते. असेही काही अनुभव कवीला पडलेले किंवा कवीच्या नेणिवेमध्ये असल्यासारखे आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर असं सांगता येईल की तेथे सुरवंटासारखाच स्वतःभोवतीच कोश विणणारा आणि त्यांचीच वाढ पुरेशी झाली की त्याची रंगीबेरंगी फुलपाखरे होऊन ती कोशाबाहेर यावीत, याप्रमाणेच या अनुभवांचे काव्यात्मक अनुभवात रूपांतर होऊन ते प्रतिमात्मक असे सुंदर रूप घेऊन बाहेर येतात. आणि अशा वेळीच लेखनासाठी कोणतीही पूर्वतयारी झालेली नसूनही लेखन होत आहे असे वाटले खरे, पण वस्तुतः त्यांच्या मनाच्या कोशामध्ये ही पूर्वतयारी चालू असते. कुठलाही प्रसंग किंवा कुठलीही गोष्ट जर मांडायची असेल तर मनामध्ये त्या गोष्टीचा पूर्वकल्पना त्यामध्ये आलेली असते आणि त्या ठिकाणी मांडणी थोडीफार झालेली असते. त्याची पूर्वतयारी जी आहे ती थोडीफार झालेली असतेच. स्फूर्तीचा उगम जो आहे तो मनाच्या नेणिवेतून होतो हे आपल्याला जाणून घेतलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर हे जे विवेचन विशेषतः भाव कवितेच्याच संदर्भात अधिक महत्त्वाचे असते आणि या प्रकारच्या निर्मितीत स्फूर्तीचे महत्त्व अनेकांनी मान्यसुद्धा केलेले आहे. स्टीफन स्टेंडन या कवीच्या मते तर स्फूर्तीचा भाग
वजा केला तर या काव्यलेखनात परिश्रमाशिवाय दुसरे काहीच नसते. कवीच्या या मनाचा उदित झालेली पहिली कल्पना आणि शेवटची शब्दरूपात मूर्त झालेली अंतिम कल्पना, ती निर्मिती प्रक्रियेची दोन टोके मानली तर मधला सारा भाग हा परिश्रमाचा असतो. ही पहिली कल्पना जणू एका देवाने व निसर्गाने दिलेली असते आणि बाकीच्या गोष्टीचा शोध कवीने स्वतः परिश्रमपूर्वक घ्यायचा असतो. आता यावेळी आपल्याला लक्षात येईल की स्फूर्तीची जी अवस्था आहे ती प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थनामय प्रदीर्घ रचना करून कवीही अनेकदाच काव्यदेवतेशीच किंवा इष्टदेवतेशी प्रार्थना करताना दिसतात आणि त्यावरूनच आपल्याला कशा पद्धतीने काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला होत असताना सुद्धा दिसत असतात आणि त्यावरूनच ज्या पद्धतीने आपल्याला स्फूर्ती होते किंवा एखादी कल्पना सुचते त्या कल्पनेच्या माध्यमामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे लेखनाच्या बाबतीत त्या सगळ्या पुढे येत असताना दिसत असतात. ठीक आहे, धन्यवाद.